गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलीस वसाहतीचा प्रश्न युद्ध पातळीवर मार्गी लावण्याचे दिले आश्वासन. संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नाला येणार लवकरच यश. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार. उत्कृष्ट निवेदक सिद्धेश्वर पवार यांनी शेर शायरी करून जिंकले प्रेक्षकांचे मन. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार दैनंदिन जीवनात 24 तास सेवा देणारे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःचे म्हणजेच शासकीय निवासस्थान नाही, मेहकर शहरांमध्ये जवळपास सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचारी भाडेतत्वावर घर घेऊन राहत आहेत. मेहकर शहर व तालुका लोकसंख्येच्या व गावसंख्येच्या दृष्टिकोनातून मोठा तालुका आहे. जवळपास 100 पोलिसांची मेहकर पोलीस स्टेशनला आवश्यकता आहे. मात्र पोलीस कर्मचारी कमी असूनही इतर कर्मचारी कुठेही कमी पडत नाहीत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेहमी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू असते. वेळप्रसंगी आपल्या कुटुंबाकडेही दुर्लक्ष करून सुखदुःख सण उत्सव बाजूला ठेवून नागरिकांच्या हितासाठी पोलीस विभाग नेहमी जनसेवेमध्ये असतो. अशा अधिकारी व पोलिसांना मेहकर येथे स्वतःचे घर नाही. त्यामुळे संजय रायमुलकर यांच्याकडून गेल्या अनेक दिवसांपासून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून मेहकर डोणगाव, जानेफळ लोणार आदी ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळाले पाहिजेत यासाठी रायमुलकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. अखेर आज 8 जून रोजी शहर गृहराज्यमंत्री योगेश कदम हे मेहकर येथे एका कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आले असता त्यांनी स्वतःहून व विशेष करून आपले भाषण झाले असताना सुद्धा रायमुलकर यांनी आठवण करून दिली व त्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुन्हा माईकवर येऊन पोलीस विभागाला स्वतःचे घर 100% मिळेल यासाठी मी मुंबईला गेल्याबरोबर प्रयत्न करतो व संजय रायमुलकर यांनी दिलेला शब्द 100% पाळला जाईल व पोलिसांना हक्काचे घर मिळेल असे आश्वासन यावेळी योगेश कदम यांनी दिले. तसेच गेल्या 2 दिवसापासून विविध कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे सिद्धेश्वर पवार यांनी मात्र एका शेर शायरीने सर्वांचे मन जिंकले. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. नादीपूर्ण घेता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय योगीजी कदम साहेब. अतिशय विस्ताराने मनमोकळेपणाने आपण बघा शेवटी पण त्यांनी मला आठवण करून दिलेली आहे की आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पोलीस हाऊसिंगचा प्रस्ताव म्हणजे निवासस्थानांचा प्रस्ताव देखील हा शासन स्तरावरती प्रलंबित आहे. मी आपल्याला शब्द देतो, आधी इथून गेल्या लगेचच याच्या या पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनचे DG आहेत त्यांना आजच माझं पत्र जाईल आणि आपल्या ह्या पोलीस हाऊसिंगच्या निवासस्थानाकरिता प्राधान्याने ह्याच वर्षी त्या मंजूर होतील हा शब्द मी आपल्याला देतो. धन्यवाद सन्माननीय योगीजी कदम साहेब. अतिशय विस्ताराने मनमोकळेपणाने आपण या ठिकाणी संवाद साधला. खरं म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये कामं करून घेण्यासाठी मला मंत्री व्हावं लागलं. मात्र रायमुलकर आपण काय जादू केली. केवळ आमदार असताना देखील करोडो रुपयाचा निधी तुम्ही तुमच्या मतदारसंघासाठी आणला असं म्हणून त्यांनी त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे. मी नामदार जाधव साहेबांना बोलवण्यापूर्वी 2 शब्द म्हणेन कि फूलों से मोती लुटा के चलता है, फूलों से मोती लुटा के चलता है, सबको अपने गले से लगा के चलता है, करे भी तो कैसे कोई इनके कद का अंदाजा, ये तो आसमां है फिर भी सर झुका के चलता है. माननीय नामदार श्री प्रतापरावजी जाधव.